संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळाली। आता या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं बोलला जाणारा वाल्मिक कराड अटकेत आहे, तर दुसरीकडे सुदर्शन घुले देखील सीआयडीच्या रडारवर होता। मध्यंतरी सुदर्शन घुलेचा खून झाल्याचं बोललं जात होतं, मात्र 3 जानेवारीला सुदर्शन घुले पोलिसांना सापडला। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली। केस तालुक्यातील हत्या प्रकरणाची ही लिंक वाया नांदेड पुण्यापर्यंत कशी गेली, तसंच हा सुदर्शन घुले नेमका कोण आहे, तो पोलिसांना कसा सापडला, हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। संतोष देशमुख यांचं अपहरण करणारा आणि टॉर्चर करून त्यांचा खून करणारा मुख्य आरोपी हा सुदर्शन घुले आहे। सुदर्शन घुलेची पार्श्वभूमी आपण पाहिली तर त्याचं वय 27 वर्ष असून तो बीडच्या केस तालुक्यातील टाकळी गावचा आहे। त्याचं शिक्षण जेमतेम 7वी पर्यंत झाले। त्यानंतर सुदर्शनला छंद लागला भाईगिरीचा। त्याचं स्वप्नही तसंच होतं, बड्या नेत्यांसारखं आपण मिरवायचं, यासाठी त्याची पावलं फार पूर्वीपासून पडत होती। तो एका गॉडफादरच्या शोधात होता। त्याच्याकडे 2 ते 4 एकर कोरडवाहू जमीन असल्याची माहिती समोर येत आहे। पण सुदर्शन घुलेला शेतीच्या कामात फार रस नव्हता। राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायचे, कार्यकर्ता म्हणून मिरवायचं, तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असा त्याचा नाद होता। त्यातच तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला। ऊसतोड कामगारांकडून काम करून घेणे, उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा। याच दरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली। त्यातून त्याला काही कामं मिळाली। राजकीय नेते, पक्षांचं काम करणं, व्यवहार सांभाळणं अशा कामात तो तरबेज असल्याचं स्थानिक सांगतात। वरिष्ठ जे सांगतील ते काम करण्याची तयारी त्याने केली। त्यातच पवनचक्की आणि इतर धंद्यांमधून वरिष्ठांच्या मर्जीसाठी लोकांना धमकावणे, खंडणी मागण्याचे काम त्याने सुरू केले। एकुलता एक असलेल्या सुदर्शन घुलेचं कुटुंब म्हणजे घरी असलेली त्याची आई। सुदर्शनच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे। सुदर्शन घुलेचं घर पाहिलं तर पत्र्याचं घर आपल्याला दिसतं, पण त्याच्याकडे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार होती। ही स्कॉर्पिओ त्याच्याकडे कशी आली, कुणी दिली असा प्रश्न सर्वांनाच पडलेला। सुदर्शन घुलेचं भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील वारंवार नाव घेतलं होतं। सुदर्शन हा केजमधील एका नेत्याच्या संपर्कात होता। याच नेत्याच्या सांगण्यावरून तो काम करायचा अशी माहिती समोर आली आहे। सुदर्शनवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत। हा सुदर्शन घुले संतोष देशमुखांच्या हत्येपासून ते 3 जानेवारीपर्यंत फरार होता। अखेर पोलिसांनी घुलेला पुण्याच्या बालेवाडीमधील एका खोलीतून ताब्यात घेतलं। हत्ये प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयातून डॉक्टर संभाजी वायभसे, त्याचे वकील पत्नीला काल SITने नांदेडमधून ताब्यात घेतलं। या तिघांची रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कसून चौकशी केली। या चौकशानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचा ठाव ठिकाणा पोलिसांना समजला। या दोघांशी डॉक्टर वायभसेचं 9 डिसेंबरला म्हणजेच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली त्या दिवशी बोलणं झालं होतं। तसेच त्यांना पैसेही डॉक्टरनेच पुरवले होते असंही तपासातून समोर आल्याचं सांगितलं जातंय। दुसरीकडे सुदर्शन घुले 6 डिसेंबरला मसाजोग गावातील पवनचक्की प्रकल्पामध्ये प्रवेश करत असताना त्याचा सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला होता। याच वादातून 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांना मारहाण करत त्याचं अपहरण करण्यात आलं। संतोष देशमुख यांचे आतेभाऊ शिवराज यांनी मारहाण करणाऱ्यांमध्ये ओळखीचे चेहरे होते असं म्हणत काही नावं घेतली। त्यामध्ये पहिलं नाव होतं सुदर्शन घुलेचं। आता घुलेही पोलिसांच्या तावडीत सापडलाय। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। आता सापडलेले सगळे प्यादे असल्याचं भाजप आमदार सुरेश धसांनी म्हटले। सुदर्शन घुले हा केवळ प्यादा आहे, मुख्य आरोपी आका आहे असं त्यांनी म्हटलं आहे। मी ज्यांचा उल्लेख आका असा करतो ते आकाच मुख्य आरोपी आहे, बाकीचे प्यादे आहेत, त्यांना सांगितलं जावं असं करा तसं करा असं ते आहे। मुख्य आरोपी हा आका आहे असं सुरेश धसांनी म्हटले। सुरेश धसांचा संपूर्ण रोख नेमका कोणाकडे, या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड कोण, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरील माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका।